सर्वांचं मी ज्ञानेश्वरीच्या प्रवचनामध्ये स्वागत करतो. आपण प्रवचनाच्या 163व्या भागामध्ये आलो आहोत आणि आपण अध्याय 14वा जो आहे गुणातीत योग तो आपण बघतो आहोत. या गुणातीत योग मध्ये आपण पहिले 3 श्लोक पाहिले जे परमेश्वराने अर्जुनाला सांगितले. गुण आणि गुणांपासून कसं शरीर बनलं हे सांगण्यापूर्वी परमेश्वराने अर्जुनाला हे सांगितलं की तो सृष्टीची निर्मिती कशी करतो आणि सृष्टीची निर्मिती कशी करून झाली हे सांगितल्यानंतर पुढे भगवंत 4थ्या श्लोकामध्ये असं म्हणतात की अर्जुना, सर्व योनींमध्ये जे देहाचे आकार निर्माण होतात त्या सर्वांची महद ब्रह्म योनी आहे आणि मी त्या योनीत बीज प्रदान करणारा पिता आहे. भगवंत काय म्हणतात की हे जे काही सगळे तुम्ही आकार आणि सृष्टी बघतात प्राणी मात्रांनी बनलेली, तर या सगळ्यांची मुख्य योनी जी आहे ती महद ब्रह्म योनी आहे. आणि तिच्यामध्ये बीज प्रदान करणारा मी हा सृष्टीचा कर्ता आहे. मी बीज प्रदान केल्यानंतर ही महद ब्रह्मयोनीपासून ही सृष्टी निर्माण व्हायला लागते आणि मग अनेक प्रकारचे स्त्री पुरुष प्राणी निर्माण होतात. तर ते कसं होतं ते मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. पण या श्लोकाचा विस्तार करताना माऊलींनी काही ओव्या रचल्या. त्या माऊली काय सांगतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, या कारणास्तव पाहता मी विश्वाचा पिता आणि महद ब्रह्म माया ही माता आहे. हे माया जी आपण बघतो ती माता आहे. हा एवढा मोठा जगत आकार त्या आम्हापासून झालेले लेकरू, हे जे सारं जग दिसतंय 74 लक्ष योनी एवढे जे वेगवेगळ्या प्रकारचे हे दिसतात आणि पृथ्वी तारे सगळं काही जे दिसतंय ते सगळं माझ्यामुळे निर्माण झालेलं. मी आणि या मायाने निर्माण केलं. ते पुढे म्हणता, हे पहा वेगवेगळी शरीरे पाहून तुझ्या अंतःकरणात भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरात मन बुद्धी अहंकार आणि पंचमहाभूते या जगातील 8 तत्व आहे. आता ऐकत असताना अर्जुनाच्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये पण असा प्रश्न होईल, परमेश्वराने जर सृष्टी निर्माण केलेली आहे मायेबरोबर संयोग करून, तर मग सृष्टीमध्ये निरनिळ्या प्रकारचे प्राणी माणसं वनस्पती एवढे विविध प्रकार का आणि सारखे का नाही निर्माण केले. भगवंत म्हणता असा भेद येऊ देऊ नका. हे सारे मीच निर्माण केले खरं आहे, पण या प्रत्येकामध्ये 8 गोष्टी आहेत. त्या कोणत्या? पंचमहाभूते आहेत, आकाश पाणी वायू अग्नी ही 5 तत्व आहेत आणि मन अहंकार आणि बुद्धी हे अजून 3 तत्व आहेत. या 8 तत्वांनी मिळून ही सारी सृष्टी आणि शरीर वेगवेगळी जी आपण बघतो ती बनलेली आहे. म्हणजे बनवलं त्यांनीच आहे. आणि जसं आपण बहीण भावात भेद करत नाही तसं आपण सारी त्याचीच लेकर आहोत. त्यामुळे आपण आपसात भेद करू नये. आपण मुंगी आणि आपल्यातही भेद करू नये असं पण याचा अर्थ. पुढे ते काय, अरे अर्जुना, एकाच शरीरात भिन्न शरीर अवयव नाहीत काय, तर ते विचित्र जग एकच असेल. अरे एकाच वृक्षाच्या ठिकाणी काही फांद्या उंच काही फांद्या खाली काही वाकड्या आणि एकामेकांहून भिन्न असतात, पण त्या सर्व एकाच बीजापासून आलेल्या असतात. आता भगवंत उदाहरण देतात, म्हणजे माऊली उदाहरण देतात. माऊली काय म्हणतात की आपण जर आपलं शरीर पाहिलं तर हाताला 5 बोट आहेत. ते एकामेका सारखे आहेत का? नाही, वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. दुसरं 2 डोळे आहेत. 2 डोळ्यांमध्ये पण थोडासा फरक असतो, तुम्ही जर पाहिला असेल. कान आहेत, हातपाय आहेत, अवय सारे अवय एकासारखी दिसतात का? नाही, सगळे अवय एकामेकापासून वेगळी. पण ते एकाच शरीराचे अवय नाही का? तसंच ते सारे शरीर माझ्यापासून निर्माण झाले जरी वेगवेगळे दिसले. मग त्यांनी हे इथे उदाहरण दिलं. पुढे भगवंत काय म्हणतात की एक बी आपण जमिनीमध्ये लावतो आणि त्याच्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो. त्या वृक्षाच्या जर फांद्या पाहिल्या तर एक फांदी छोटी असते, एक मोठी असते, एक खाली झुकलेली असते, एक फार कुठेतरी वाढलेली असते. असं विविध प्रकारच्या फांद्या त्या वृक्षामध्ये पाहायला मिळतात. पण बी तर एकच लावलं होतं, पण त्या झाडामध्ये अनेक फांद्या दिसतात आणि त्याच्यावरती अनेक पानं आणि फळं फुलं असतात. हे तसे वेगवेगळे दिसतात आपल्याला आकार आणि रंगरूपाने. तसंच ही सृष्टी वेगवेगळे आकार हे निर्माण झालेले प्राणी मात्र निर्माण झाले का? तर 8 पंचतत्व यांच्यामध्ये ही मिक्स स्वरूपात असतात. कोणचं तत्व जास्त आणि कोणचं कमी याच्यावर ते अवलंबून असतं. ते पुढे कसं ते पुढे भगवंत सांगणार आहेत आपल्याला. ते फार इंटरेस्टिंग आहे. तिथे जाण्यापूर्वी ते आपल्या मनाची तयारी करताय की सृष्टी कशी निर्माण झाली ते आपल्याला सांगतात.
पुढे ते म्हणतात किंवा त्या प्रकारच्या संबंधाने मातीला घट हा मुलगा होतो, किंवा कापसाला तंतूच्या पदरी पट हा नातो, किंवा लाटा ही सागराची संतती आहे, असा आमचा आणि चराचराचा संबंध आहे. ते काय म्हणतात पुढे, की तू जर माती पाहिली, त्या मातीपासून एक घट तयार होतो, त्याच मातीपासून मोठ्या आकाराचा पण घट तयार होतो, छोट्या आकार, वेगवेगळ्या आकाराचे घट. पण सगळे जर पाहिले सगळ्यामध्ये मातीच असते म्हणे. मग तुम्ही त्याच्यामध्ये भेद कशाला करायला पाहिजे, हे तुम्ही लक्षामध्ये या. पुढे ते काय म्हणतात, कापूस जो पिकतो त्या कापसाचा मुलगा कोण, तर तंतू, म्हणजे त्याच्यापासून तयार झालेले धागे. आणि त्या तंतूचा मुलगा म्हणजे काय, कापड. तर कापसाचा नातू कोण झाला, कापड. आता कापड किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात आपल्याला, त्यांच्यावर वेगवेगळे रंग असतात, डिझाईन असतात, पण ते कोणापासून निर्माण झाले, कापसापासून निर्माण झाले. असं माऊली इथे उदाहरण देतात. असं परमेश्वराने एक बीज रोपण केलं आणि सारी सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी कधीतरी नष्ट झाली आणि मग त्याच्या मनात विचार आला की मी परत सृष्टी निर्माण करतो. मग त्यानेच निर्माण केलेली जी माया आहे तिच्यामध्ये त्यांनी बीजरोपण केलं आणि सारी सृष्टी परत निर्माण झाली. आणि महापुराणामध्ये याची सारी वर्णन आहे, ते माऊली आपल्याला थोड्याशा फरकाने ते समजून सांगतात. पुढे ते म्हणतात की लाटा जर तुम्ही पाहिल्या सागरामधून येणार लाटा, काही लाटा छोट्या, काही मोठ्या, काही आवाडव्य असतात, काही काही लाटा 3-3 किलोमीटरच्या असतात आपण बघतो, आणि त्या गावच्या गाव मध्ये घेऊन टाकतात. तर पण साऱ्या लाटांमध्ये पाणी एकच आहे, साऱ्या लाटांमध्ये समुद्रच आहे. इथे उंच गेली तर ती समुद्रातच मिसळते परत. त्याप्रमाणे सारी सृष्टी हे चराचर जे मी निर्माण केले, मी आणि ते वेगळं नाही. त्यामुळे द्वैत नाही, अद्वैत आहे, एकच आहे. पण तुम्ही द्वैत भाव ठेवून कोणाशी वागू नका, कोणाला जज करू नका. हा त्याचा दुसरा दैनंदिन जीवनात पाळायचा अर्थ आहे. आता आपण काय करतो, हा कसा, तो कसा, ती कशी, हा कसा, असा आपण सतत त्याचं अनालिसिस करत राहतो, नावं ठेवतो, गुण गातो, काहीतरी करत असतो. सारे एक आहेत. गुणांची बेरीज करा, दोषांची वजाबाकी करा. पुढे ते म्हणतात, निर्माण झालेल्या जगाने मी खराच झाकलो गेलो तर जगाच्या रूपाने कोण प्रकाश येतो. माणकाच्या तेजाने माणी कधी लोपले जाते काय. अलंकार रूपाला आले म्हणून सुवर्णाचे सुवर्ण पण गेले काय. कमळ उमलले म्हणून ते कमळपणाला चुकले काय. आता भगवंत काय म्हणतात, ही सृष्टी मी निर्माण केली, पण त्या सृष्टीमध्ये मी आहे का. पुढे भगवंत असं म्हणतात की हे जे जग मी निर्माण केलंय आणि त्या जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मी आहे, परंतु मायेने त्याला असं काही झाकलेलं आहे त्या सगळ्या जगाला. त्या मायेची जी 8 अंग आहे, त्या 8 अंगाने सगळं जग बनलेलं आहे. मी तर केवळ माझी सत्ता त्याच्यामध्ये प्रस्थापित केली मायेमध्ये, आणि माझ्या सत्तेमुळे किंवा माझ्या बीजामुळे हे सारं जग निर्माण झालं. पण ते अशा काही रीतीने निर्माण झालं, माया अशा काही रीतीने प्रसवली की त्यामध्ये मी आहे हेच सगळेजण विसरून गेले म्हणाले. मायेचे जे गुण आहेत ते मलाच विसरून गेले. आता हे कसं होतं की माणकाच्या त्याच्याने माणिक कधी लोपले जाते काय. माणिक आहे, माणिक म्हणजे रत्न, त्याचं जे तेज असतं त्या तेजाने माणिक दिसत नाही असं कधी होणार आहे का. नाही, माणिक आतमध्ये आहेच, याच्यामुळे ते तेज आलेलं आहे. किंवा ते म्हणता आपण सोन्याचे दागिने बनवले, अलंकार बनवले सोन्याचे, आणि ते दागिनेच आपण बघत राहतो, मग त्यात सोनं नाही असं आपण म्हणू शकतो का. सोनं आहे त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे जसं कमळ उमललं झाडावरती कमळाचे, तर कमळ वेगळं आणि झाड वेगळं असं पण म्हणू नाही शकत. पण लोक त्या कमळाकडेच बघतात, झाड विसरून जातात, किंवा माणकाच्या प्रकाशाकडे बघतात, माणिक विसरून जातात, असं काहीच होतं. तर पुढे भगवंत म्हणतात, अर्जुना असे सांग की अवयाने अवय झाकला जातो काय. अवय हेच अवयाचे स्वरूप असते. पेरलेल्या ज्वारीचा दाणा ताटाच्या रूपाने वाढल्यानंतर कंसाच्या रूपाने वेगळा झाल्यासारखं वाटतं, परंतु पहिला पेरलेला दाणा नष्ट झाला का, तोच कंसाच्या विशेष रूपाने दिसतो. त्याचे उत्तर असे की पहिलेलाच दाणा कंसाच्या रूपाने दिसतो. आता भगवंत काय सांगतात की आपल्याला इतके अवयव असतात शरीरामध्ये, एका अवयाने दुसरा अवयव काही झाकला जात नाही, त्या एकाच शरीराचे ते अवयव. तसंच जर तू पाहिला अर्जुन, ही सारी सृष्टी जी आहे ही माझ्यामुळे निर्माण झाली, पण त्यामध्ये मी आहे तुम्ही विसरून गेला आहात, आणि सृष्टीच्या अधीन होऊन गेलात तुम्ही, आणि मायेमध्ये तुम्ही गरफटून गेलेला आहात. त्याचं एक छोटं उदाहरण माऊली असं देतात, एक ज्वारीचा दाणा आपण शेतामध्ये पेरला, त्याचं रोप वर आलं, नंतर ज्वारीचं कणीस त्याला आलं, आणि त्या कणिसामध्ये असंख्य दाणे आहेत. आता
त्या कणिसा ते कणीस खरं का मूळ पेरलेला दाना खरा? त्या कणसामधून परत दाणे पडत आहे. तो दाना ते कणीस आणि आतमध्ये पेरलेले सारे एकच आहे, ते वेगळे थोडे आहेत का वेगळे नाही. जसं प्रत्येकामध्ये भगवंतानीच निर्माण केलंय, हे आपण विसरता कामा नये. म्हणून संत नेहमी काय म्हणतात की तुम्ही द्वैत नका ठेवू, अद्वैत अवस्थेकडे विचार करा. अद्वैत म्हणजे काय? घरातली सारी लोक आणि मी एक आहे, आमच्यात भेद नाही, त्या परमेश्वराची आम्ही लेकर आहोत. तसंच म्हणजे ऑफिस मधली माणसं आहे, सोसायटी मधली माणसं आहे, बाहेर भेटणारी माणसं आहे, बस ट्रेन मध्ये बसणारी माणसं आहे, तो दुसऱ्याची पीडा ही आपली पीडा, दुसऱ्याचं दुःख आहे आपलं दुःख, दुसऱ्याचा आनंद आपला आनंद, असं समजून त्या सहभावनेने जीवन जगायला पाहिजे, असा याचा दुसरा अर्थ आहे. का तर सगळ्यांमध्ये तो एकच परमात्मा आहे. त्यामुळे जर तुम्ही संतांचं जर जीवन पाहिलं तर संतांच्या जीवनामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना ज्या लोकांनी त्रास संतांना दिला, संत म्हणाले अरे बाबा तू त्रास दिला का, ठीक आहे, तुला वाटतं तू त्रास दिला, मला तर काही त्रासच झाला नाही, मी तुला क्षमा करून टाकतो. आणि संतांनी नेहमी त्यांना क्षमा केली. कारण त्यांना अद्वैत अवस्था आलेली होती. अद्वैत अवस्था आल्यानंतर कोण कोणाला लागून, मीच त्याच्यामध्ये आहे आणि जो दिसतो त्या दुसऱ्यामध्ये पण मी, सगळीकडे मीच व्यापून राहिलेलो आहे, असं ज्यावेळी कळतं त्यावेळी कोण कोणाला लागून. त्यामुळे पण हे जर आपण जीवनामध्ये प्रॅक्टिस केलं समजा, तर आपण असा विचार करूया की आपण ज्ञानेश्वरी ऐकतोय, गीता ऐकतोय, तर आपण जर हे जर जीवनामध्ये प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा काय होईल माहितीये का? तुम्हाला फार शांत झोप लागेल, तुमचं मन शांत राहील. तुम्ही बघा एखाद्याबद्दल आपण वाईट वाईट बोललो, कुठल्याही ग्रुपमध्ये आपण गेलो, त्यातला एक जण निघून गेला, बाकीचे सगळेजण किंवा त्यातले काही त्याबद्दल वाईट बोलले, आपल्याला एक अनइझीनेस येतो. असा तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला एक अनइझीनेस येतो. तेच जर आपण दुसऱ्याचे खरे गुण बोललो, दोष नाही खरे गुण बोल, तर आपलं मन शांत राहतं, प्रसन्नता राहते. त्यामुळे आपण ते फॉलो करायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये, हा याचा खरा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी का परत नव्याने सांगण्यात आली माऊलींच्या रूपाने, तोच कृष्ण माऊलींच्या रूपाने परत आला, त्यांनी परत काय सांगितले विस्ताराने, की तुम्ही समजून घ्या आणि दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आचरण करा. खरं तुम्हाला सांगू का, आपण सकाळी उठतो आणि ध्यान करतो, किंवा काही जण तुमच्यापैकी रात्री ध्यान करतात, एक अर्धा तास एक तास ध्यान करतात. आठवड्यातून काही दिवस येतात, 2-4 दिवस की तुम्ही ध्यानच नाही करत, मला माहित आहे ते. पण सर्वसाधारणपणे बाकीचे 23-22 तास काय, तर त्यावेळी ते प्रॅक्टिस करायचं असतं अध्यात्म, जसं मी तुम्हाला मग सांगितलं. मग तुमची साधनेमध्ये चांगली प्रगती, की मी कोणाला पीडा देणार नाही. परपीडा हे पाप आहे, परोपकार हे पुण्य आहे. म्हणजे व्यास ऋषींनी 18 पुराणे लिहिली, त्याच्यापैकी गीता एक आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितली, संजयने ती ऐकली, संजयला व्यासांनीच दृष्टी दिली होती आणि पुढे त्याने ती लिहून काढली सगळी, आणि मग ती आपल्यापर्यंत आली. पण सगळ्या 18 पुराणानंतर त्याने एकच वाक्य लिहिलं, परपीडा पाप आहे, परोपकार पुण्य आहे. अलग लक्षात. तर आपल्या प्रत्येक ऍक्शन मध्ये आपणच आपलं ऑडिट करायचं, आपण पीडा देतोय का पुण्य करतोय का परोपकार करतोय. मग तो घरातला माणूस असो की घरातल्या बाहेरचा असो, अलग लक्षात. पुढे जाऊया आपण. पुढे माऊली असं म्हणतो, यासाठी जग मिथ्या समजून त्याला बाजूला सारून व्यतिरेक दृष्टीने मला पाहणे, कारण सर्वासकट मीच आहे. म्हणून माऊली म्हणतात की जग मिथ्या आहे, ते खरं नाहीये. जग हे मिथ्या आहे, का तर ते मायेपासून बनलेलं आहे, ते मिथ्या आहे. पण सत्य काय, तर मीच सगळ्यांमध्ये आहे, सत्य आहे. झाडाच्या फांदीमध्ये पण मी आहे, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये पण, असं समजून तुम्ही जीवन जगा, भेद लोकांमध्ये करू नका. पण आपण बघतो मानवाने काय केलं, हा या धर्माचा तो त्या धर्माचा, मग धर्मामध्ये हा या जातीचा तो त्या जातीचा, हा त्या प्रांतातला हा या प्रांतातला, मग तो या पोट जातीतला मग तो त्या पोट जातीतला, इतकी भिन्नता करून ठेवली की काही त्याला सुमारच राहिलेला नाही. पण भगवंतानी काय केलं, तो फार हुशार, तो संतांच्या रूपाने वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये, उपजातीमध्ये जन्माला आला, गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारे जन्माला आला. आणि त्यांनी लोकांना हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला की सारे एक आहात. असं जरी असलं तरी सारे लोक त्याची शिकवण घेत नाही आणि पाळत नाही. हे खरं नाण्याची दुसरी बाजू, जे पाळतात ते पुढे जातात. पुढे ते म्हणतात, हे अर्जुना, या खऱ्या निर्दोष निश्चित ज्ञानाची तो आपल्या जीवाशी गाठ मानवतो. आता मी स्वतःला निरनिराळ्या शरीरात निराळा भासवतो, याचे कारण गुणत्रयाचे बंधन आहे, तू लक्षात घे.
मग आता माऊली काय म्हणतात, अरे अर्जुना तू लक्षात घे, हे जे मी तुला तत्वज्ञान सांगितलंय की साऱ्या शरीरांमध्ये मीच, हेच परमसत्य आहे. हे तू नीट समजून घे, त्याची खूणगाठ तुझ्या मनात बांधून घे. ते परत त्याच्यापासून डळमळीत होता कामा नये. उद्या कोणीतरी एखादा हलका माणूस दिसला, कमी पगाराचा दिसला, काहीतरी साफसफाई करणारा का, तो वेगळा, मी त्याच्यापासून लांब राहील असं नको. खूणगाठ बांधून घे म्हणजे काय, पक्क लक्षात ठेव असं ते सांगतात. आणि मग ते म्हणतात पुढे, पण तुला शंका असेल की मी सगळ्यांमध्ये वेगवेगळा कसा दिसतो, वेगळे स्वभाव कसे दिसतात, असं तुझ्या मनात शंका आहे. तुम्ही म्हणता मी एकच आहे, इकडे तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव दिसतात, मग असं का? तर त्याचं कारण अर्जुन असं आहे की गुणांनी ही सगळी बांधली गेलेली. गुण जे आहेत त्याने बांधले, ही गुण कुठे निर्माण केले, प्रकृतीने निर्माण केले. ते कसं, हा भेद बरोबर का दिसतोय आपल्याला, तो आता परमेश्वर आपल्याला समजून सांगणार आहे. आणि तेच या गुणातीत योग या अध्यायाचं खरं रहस्य आहे. तुमच्या लक्षात आलं का? ते रहस्य ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी आपलं जीवन आपोआपच शांत होऊन जातं. ते काय म्हणतात, हे कृषीध्वजा, असे समज की स्वप्नामध्ये, स्वप्नातल्यालाच झोपेतून उठून जागा होऊन आपण आपले मरण जसे भोगावे, किंवा पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्याला काळी झाली असे समजते. हे ज्ञान आपल्याला डोळ्याने येते आणि तेच डोळे पिवळेपणाचे प्रकाशन करतात. हे स्वप्नामध्ये आपण एखादा दुःखद प्रसंग भोगतो आणि मग आपल्या लक्षात येतं की मी तर स्वप्नात आहे, मी ते करायला नको पाहिजे, तर स्वप्न होते, काही खरं नाहीये. तसे वेगवेगळे दिसतात, हे जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात ते एक आहे, हे तू लक्षात घे. त्यावेळी माणसाला कावीळ होते त्यावेळी त्याला सगळ्या वस्तू पिवळ्या दिसायला लागतात. तसं मायाने ज्यावेळी तो मायेमध्ये तो गुरफटला की त्याला सगळे वेगळे दिसायला लागतात, आणि तो माणसामध्ये प्राण्यामध्ये भेद करतो, पण तसं नाहीये प्रत्यक्षात. हे कावीळ झालेल्या माणसासारखं तुम्ही वागू नका की सगळं तुम्हाला पिवळं दिसतंय किंवा सगळे तुम्हाला वेगळे दिसतंय. तर तुम्ही त्याच्या पलीकडे जो मी आहे प्रत्येकामध्ये, तो मी जो आहे तो तुम्ही समजून घ्या. पुढे ते म्हणतात, किंवा सूर्यप्रकाश प्रकट झाला म्हणजे ढग दिसतो, त्या ढगामुळे तो त्याच्या प्रकाशाने झाकला तर तो सूर्यप्रकाशानेच दिसते. आता अजून एक छान उदाहरण देते. ते काय म्हणतात की सूर्य जो आहे तो उगवतो आकाशात, तो पाण्याची वाफ बनवतो, त्या वाफेचा ढग बनतो, आणि तो ढग त्या सूर्यालाच आडवा येतो आणि आपल्याला सूर्य दिसेनासा होतो. पण सूर्य दिसत नाही, हे सूर्याच्या प्रकाशामुळेच कळतं. का तर प्रकाश आहे म्हणून तो ढग दिसतो, पण ढगाच्या पलीकडचा सूर्य दिसत नाही. पण खरं निर्माण कोणी केलंय, पाणी, वाफ आणि ढग सूर्यानेच केलेलं आहे. आपण म्हणतो सूर्य आज दिसतच नाही, म्हणजे आपण मायामध्ये गोरफटून जातो. त्याचं अतिशय साधं सोपं दैनंदिन जीवनामध्ये दिसणारं उदाहरण इथे माऊली आपल्याला सांगतात. पुढे ते काय म्हणतात, आपणापासून उत्पन्न झालेल्या सावलीला आपण घाबरलो, पण त्या सावलीपासून आपण काय वेगळे आहोत का? आपल्या अंगावर सावली पडते, कधी कधी सावल्या लांब किंवा छोट्या असतात आणि आपण एकदम दचकून जातो अचानकपणे, पण ती आपलीच सावली. नंतर आपल्या लक्षात घाबरण्यासारखं काय, माझीच सावली मी बघतो आहे. तसं ते ह्याच परमेश्वराची सारी रूप हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे मी ही विविध प्रकारची शरीरे दाखवून भेदभावाला प्राप्त होतो. त्या अनेक शरीरात मी गुणाकडून बांधला गेलो आहे असे वाटते, त्या वाटण्याचे प्रकाशन मीच करतो. म्हणजे मी या वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळा दिसतो. हे का दिसतं, तर वेगवेगळे गुण त्या त्या शरीरात प्रकट झालेले असतात, त्यामुळे मी वेगवेगळा भासतो. पण खरं तसं नसून त्या शरीरात मी एकच आहे. गुण दिसायला वेगळे दिसतात प्रत्येक प्राणी मात्राचे. म्हणजे वाघ हा फार हिंसक आहे, तर गाय ही कशी सॉफ्ट आहे. वाघ हा मांस खातो, तर गाय काय खाते, गवत चारा खाते. माणसांमध्ये तापट स्वभावाची माणसं बघतो, सौम्य स्वभावाची बघतो, कायम राजेशाही थाट पाहिजे अशी माणसं आपण बघतो. बरोबर आहे की नाही? तर हे का दिसत, हे गुणाने बांधले गेलेले असल्यामुळे शरीर ज्यावेळी निर्माण होतात तर त्यांच्यामधले जे गुण आहेत, प्रकृतीचे गुण आहेत. प्रकृती 8 अंगांनी बनली आणि एखाद दुसरा त्याच्यातला भाग कमी जास्त झाला की त्याच्यामध्ये कमी जास्त गुण निर्माण होतात, आणि त्या गुणांमुळे आपल्याला फरक दिसतो असं भगवंत सांगतो. आईला पण प्रश्न पडतो, मला 3 लेकरं झाली, पण एक फार बाह्याद एक फार सरळ आहे. बाह्यादाला कसं समजवून मला समजत नाही, आणि सरळ्याला कसं गोंजारू हे मला कळत नाही. याला गोंजारलं तर तो रागवतो, त्याला रागवलो हा म्हणतो मी चांगलं वागतो, तू मलाच रागवतोय. असं घरामध्ये चित्र असतं. पण हा गुणांचा भेद असल्यामुळे त्याच माता पित्यांची मुलं वेगळी दिसतात आपल्याला. पुढे ते काय म्हणतात, बंद बंद असणे आणि बंधाने न बांधला जाणे, हे दोन्ही प्रकार माझ्यामुळेच आहेत.
आपल्याच नेमतेपणाने अज्ञानाचे बंध उत्पन्न होतो आणि माझेच मला जाणणे होते, तेव्हा बंध राहत नाही, मोक्ष होतो. तर भगवंत काय होता की मी तुमच्या आतमध्ये, त्यामुळे तुम्हालाच वेगवेगळ्या शरीरामधले भेद दिसतात, कारण आतला प्रकाश माझ्यामधून येतो आणि त्यामुळे तुम्हाला ज्ञान होतं आणि तुम्हाला कळतं की प्रत्येकामध्ये भेद आहे, दिसतात भेद, पण भेदाच्या पलीकडे तोच आहे. आता आपल्याला दिसतं म्हणजे काय होतं ते तुम्हाला मी पहिल्यांदा समजून सांगतो. आपण एखादी चौकोनी वस्तू बघतो, बघतो म्हणजे काय होतं, चढून प्रकाश किरण निघतात, आपल्या डोळ्यातल्या पटलावर येतात, त्या पटलावरून मेंदूमध्ये डोळ्याचं जे केंद्र त्याच्यावर जातात, त्या केंद्रावरून त्याचा अर्थ काढून ते बुद्धीवर जातात, बुद्धी त्याचा एक अर्थ काढते आणि तो आत्म्याकडे पाठवते आणि आत्मा त्याचा अर्थ लावतो. आणि मग आपण म्हणतो चौकोनी वस्तू पाहिली, लाल वस्तू पाहिली, पिवळी वस्तू, म्हणजे त्याचं संवेदन अंतिमता कोणाकडून होतं? आत्म्याकडून होतं. आत्म्यामुळेच आपल्याला बघता येतं. आत्मा नसेल तर शरीर निश्चेष्ट होऊन जातं, तुम्हाला माहित आहे, आपण बघू शकत नाही. माझ्यामुळेच तुम्हाला बंधनं दिसतात वेगवेगळ्या प्राण्यांमधली, आणि त्या बंधनांचं तुम्ही आवरण काढून टाकलं प्रत्येकामधलं, तर तुम्हाला त्याच्या पलीकडचा मी दिसतो. म्हणजे मन, बुद्धी, विचार, इंद्रियांच्या पलीकडे जेव्हा आपण मनाला घेऊन जातो, तेव्हा त्याच्या पलीकडे असलेला मी तुम्हाला दिसतो. आणि बंधनामुळे जे तुम्ही अडकलेला, आता तुम्ही मोक्षाकडे येतात. आलं का लक्षात? त्यामुळे आपण ध्यानामध्ये काय म्हणतो की ध्यानामध्ये पहिल्यांदा आपण डोळे मिटतो. डोळे मिटले की बाहेरचं दिसणं बंद होऊन जातं. घरातला टीव्ही दिसत नाही, घरात कालच्या रात्रीपासून ठेवलेला तो कॉफीचा कप दिसत नाही, मग ते कॉफीचा कप यांनी उचलला नाही, यांना सवय नाही, मग हे नीट ठेवत नाही, यांनी नीट ठेवलं नाही, हे बाई तर निघून गेली, मग आता कोण धुवेल, मला धुवायला लागेल, यांचा स्वभाव असा, मग यांच्या आईचा, हे प्रश्नांची मालिका सुरू होते मला. पण डोळे म्हटले की कॉफीचा कपच दिसत नाही, मग मन अंतर्मुख होतं आणि मग ते इंद्रियांवरती ताबा मिळवायला लागतं सगळ्यांवर. मग हळूहळू ते इंद्रियांच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे आत्म्यापर्यंत जातं. त्यावेळी आपल्याला वेगवेगळे आत्म्याचे अनुभव येतात, मंदिरं दिसतात, प्रकाश दिसतो, वगैरे वगैरे अनुभूती येतात. आणि पुढे पुढे गुरु आपल्याला निर्गुण ध्यान लावतात आणि एके दिवशी ते आपल्याला त्या प्रांतामध्ये प्रत्यक्ष घेऊन जातात की आता वेगळं काही नाही बाबा, आता हेच आहे. त्याला मोक्ष म्हणतात. तो आत्मा आणि मन वेगळं राहत नाही, ते एक होऊन जातं. पण मना आत्म्याकडे जाण्याकरता मनाचाच आधार घ्यायला लागतो आपल्याला, का तर मनाला आपल्याला निश्चल करायचं असतं जगापासून. म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे जे बंधनं निर्माण झाले प्रत्येकामध्ये गुणांमुळे, ते बंधनं तुम्हाला माझ्यामुळे दिसतात आणि माझ्याचमुळे तुम्ही त्या बंधनाच्या पलीकडे जाऊ शकता. म्हणजे काय करायचं, त्याचीच मदत घ्यायची. म्हणून आपण काय म्हणतो, हे परमेश्वरा, मी काल केलेली कर्म मी तुला परत वाहून देतो. काय म्हणतो आपण, ही कर्म तुला मी वाहून देतो. म्हणजे आपण काय म्हणतो दैनंदिन, मी नाही, कर्तेपण तुझं आहे. आपण काय म्हणतो, कर्तेपण तुझं आहे, असं आपण म्हणत असतो नेहमी. पुढे म्हणतो, पुढे माऊली म्हणतात, म्हणूनच अर्जुन देवा, कोणत्या गुणाने मी स्वतःला भर झाल्यासारखं बसतो ते ऐक. गुण किती आहेत, त्यांचे धर्म कोणते, त्यांची लक्षणे किती व कोणती, आणि नावे कोणती, तसेच त्यांचा उद्भव कुठे होतो, हे सर्व रहस्य श्रवण कर. मग आता माऊली काय सांगतात की अर्जुना, तू आता ऐक की कोणते गुण बहराला येतात आणि कोणते गुण झाकले जातात एखाद्या शरीरामध्ये, हे मी तुला सांगतो. दुसरं ते काय म्हणतात, हे या गुणांचे धर्म कोणते, या गुणांची लक्षणं कोणती, आणि हे गुण ओळखायची कसे, आणि त्यांचा प्रकटीकरण कुठे होतं, याचं रहस्य आता मी तुला सांगतो, ते रहस्य तू ऐक. असं म्हणून हा जो श्लोक आहे, हा श्लोक इथे सांगतो. आता या श्लोकाचा जो पुढचा श्लोक आहे तो आपण घेऊया. म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, हे गुण संख्येने 3 आहेत, त्यांना सत्व, रज, तम अशी नावं आहेत. प्रकृती यांचे जन्म ठिकाण आहे. हे महाभाव अर्जुना, हे गुण देहामध्ये अविनाशी जो आत्मा, त्याला बंधन करतात असे. आता भगवान कृष्ण रहस्य सांगतात. ते काय रहस्य सांगतात की हे गुण, हे जे गुण आहेत 3 प्रकार, एक सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे कुठे निर्माण होतात, तर प्रकृतीमुळे निर्माण होतात. प्रकृती आणि आत्मा, आत्मा म्हणजेच परमात्मा, म्हणजेच परमेश्वर, याचा संयोग झाला की शरीर निर्माण होतं. हे शरीर निर्माण झाल्यावरती ही जी प्रकृती, जी शरीर निर्माण करते, तिच्यामुळे हे 3 गुण निर्माण. कुठलं, सत्वगुण म्हणजे सात्विकता, रजोगुण म्हणजे ऐश्वराम वगैरे सगळं काही पाहिजे, आणि तमोगुण म्हणजे वाईट वागणे, त्याला तमोगुण म्हणतात. हे 3 गुण निर्माण होतात. हे याचं जन्म ठिकाण कोणी, प्रकृती आहे. आणि हे गुण काय करतात, ह्यामध्ये जो अविनाशी आत्मा आहे, जो अविनाशी,
तो या देहातून त्या देह सोडत असतो. त्या अविनाशी आत्म्याला ते बंधन करतात, त्याला झाकून टाकतात. आणि म्हणून आपल्याला आपली ओळख पटत नाही. आपण म्हणतो मी अमुक, मी तमुक, आपण देहालाच आपण समजतो. खरं आपण कोण असतो? देहाच्या पलीकडे असलेला तो आत्मा असतो. अलग लक्षात, कारण देह थकला आपला, आपण देह सोडतो, परत नवीन देह धारण करतो. तुम्हाला ते रहस्य लहानपणापासून सगळ्यांना माहितीच आहे. आता हा श्लोक जो भगवंतांनी सांगितला, या श्लोकाचं विवरण करताना माऊलींनी काही ओव्या रचल्या आहे. माऊली काय म्हणतात? तरी या तीन गुणांना सत्व रज तम अशी नावे आहे. त्यांची जन्मभूमी कोणी प्रकृती आहे. या तीन गुणात सत्वगुण उत्तम, रजोगुण मध्यम आणि तमगुण हलका गुण. म्हणजे सत्वगुण जो आहे तो अतिशय उत्तम गुण आहे, रजोगुण हा जरा मध्यम आहे आणि तमोगुण हा अतिशय हलका आहे. हे अर्जुन तू लक्षामध्ये घे. हे तीन गुण एकाच ठिकाणी असू शकतात. जसे एकाच शरीराच्या ठिकाणी बालपण, तरुणपण, म्हातारपण या तिन्ही अवस्था असतात. अथवा शुद्ध सोन्यात हिंकस अधिक मिळवावे तो 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 ते सोने कसोटीवर कसात खाली उतरत 15 कसाच्या अखेर 5 कशी बनते. आता माऊली काय सांगतात की एखाद्या माणसामध्ये हे तिन्ही गुण आढळतात. हे तू लक्षात घ्या. तिन्ही, एखादा जास्त असेल, एखादा कमी असेल, एखादा मध्यम असेल, पण तिन्ही गुण प्रत्येकामध्ये असतात. आणि काय दिसतं आपल्याला की जसं एखादं शरीर तू पाहिलं अर्जुना, त्याच्यामध्ये बालपण दिसतं, तारुण्य पण दिसतं, म्हातारपण. एका शरीराच्या तीन अवस्था आहे. तसंच एका शरीरामध्ये तीन गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि तुला एक साधं उदाहरण सांगतो अर्जुना. तुझं सोनं घेतलं, प्युअर सोनं, आणि त्याचे दागिने बनवायला घेतले. त्याच्यात तू तांब कमी मिसळलं, काहीच मिसळलं नाही, तर एकदम शुद्ध सोनं म्हणतो आपण, 24 कॅरेटचं. त्याला थोडं मिसळलं तर तुम्ही म्हणतो ते 22 किंवा 19 कॅरेटचं. जास्त मिसळलं तुम्ही म्हणतो ते 15 कॅरेटचं आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, किती कोणते गुण मिक्स झाले त्याप्रमाणे त्या सोन्याची कसोटी असते. तसंच हे शरीर निर्माण होताना कोणते गुण किती प्रमाणात मिक्स झाले ते प्रकृतीनुसार ठरतं. आत्मा स्वतः काही करत नाही, प्रकृती हे करते. आत्म्याचा त्या गुणांशी काही संबंध नाही, प्रकृतीशी पण काही संबंध. त्याच्या सत्तेमुळे, त्याच्या विजेमुळे प्रकृतीने शरीर बनवलेले, आणि एक नाही हजारो करोडो शरीरे बनवलेली. माणसांची बनवली, वाघाची बनवली, गायीची बनवली, मुंग्याची बनवली, झाडं, वनस्पती, सगळं काही बनवलं. बरोबर आहे. पुढे ते काय सांगतात, आळसामुळे सावधपणा नाहीसा झाला, मग गाढ झोप दृढ होऊन बसते. त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून पडलेली वृत्ती ज्यावेळेस फैलावते त्यावेळेस ती सत्व रज होऊन तम देखील होते. ते काय सांगतात माऊली की एखादा माणूस खूप आळशासारखा राहायला लागला, म्हणजे आळसामुळे, आळसपणामुळे काय होतं की आपला सावधपणा नाहीसा होतो, आपल्याला झोप येते, आणि झोप आली की आपण झोपी जातो ना, आपला आपल्यावर कंट्रोल राहतो. तसंच जर तू पाहिला अर्जुना की अज्ञान असतं आपल्यामध्ये, आणि अज्ञानामुळे तीन गुण कमी जास्त वाढतात. तीन गुण कमी जास्त वाढतात. आणि कधी माणूस एखादा जर तो ज्ञानाकडे जायला लागला, म्हणजे हेच की साधना केली, किंवा आपण जे म्हणतो तसं सत्संग केला, परोपकार केला, तर तो सत्व गुणाकडे जातो. रजोगुण म्हणजे काय? देवा, मी तुला उद्या गणेश याग करणार आहे, पण तू मला अमुक अमुक दिलं पाहिजे. किंवा बायको नवऱ्याला सांगते, बघा तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवे, आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुम्हाला काय काय आवडतं ते सगळं आणून ठेवलंय रॉ मटेरियल, पण येताना तुम्ही मला ती साडी घेऊन या, ती माझ्या मैत्रिणीकडे आहे, व तिकडे काय म्हणतात ते आपलं मंगळसूत्र महोत्सव चालू, तिकडे तुम्ही मला न्यायचं कबूल करता का? नाही, मी बोलणारच नाही तुमच्याशी. हा म्हणतो, आता तर मंगळसूत्र घेऊन झालंय, मीच काय चाललंय आता आहे बजेट, तिच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. आता ते तुम्ही हो की नाही 8 दिवस बोला. अलग लक्षात, म्हणजे हा झाला रजोगुण. देणार असेल तर करतो, नाही तर नाही करत. तमोगुण म्हणजे काय? की एकदम वाईट वागणे समोरच्याशी, काही त्याची काही कोणाची भेडबाड ठेवायची नाही, वाईट स्वभाव सोडायचा नाही, सगळ्यांना त्रास देत राहायचं, तो तमोगुण झाला. पुढे ते म्हणतात, अर्जुना, यांना गुण अशी संज्ञा आहे. आता हे गुण बंधक कसे होतात? ते हे सारे गुण मी तुला सांगितले, सत्व, रज आणि तमोगुण सांगितले, पण हे बंधक कसे होतात हे तू आता आहे. तर आत्मा ज्या जीवदशेत प्रवेश करतो तोच, किंवा अज्ञानाचा स्वीकार करतो न करतो तोच हा देह मी असे म्हणण्यास सुरुवात करतो. जन्मल्यापासून मरणापर्यंत देवाच्या सर्व धर्मांविषयी देहाचे धर्म ते माझे धर्म आहेत अशी ममत्वाची दोरी हातात घेतो न घेतो तोच. जसे माशाच्या तोंडात माणसाची उंडी पडते न पडते, तोच घिवर गळाला हिसका देतो. तर माऊलीने एक उदाहरण सांगितलं.
ते म्हणे हा आत्मा या बंधनात कसा पडतो, एकदा का तो त्या प्रकृती बरोबर संयोग केला रे केला त्याने, संयोग झाला रे झाला तिच्या बरोबर, की ते देह निर्माण व्हायला त्या सुरुवात होते की नाही, मातेच्या गर्भामध्ये देह निर्माण व्हायला लागतो. आणि हा देह निर्माण व्हायला आत्मा आलेला आहे त्याच्यामध्ये, आणि तो देह निर्माण व्हायला, आणि तो हे विसरूनच जातो की मी शुद्ध आत्मा आहे. पण तो मी, हा देह म्हणजे मीच आहे, हा देह म्हणजेच मी आहे, तो हे विसरून जातो की मी शुद्ध आत्मा आहे, मी आनंद घन आहे, मी सदैव आनंदी आहे, मी सतचित आनंद, हे तो विसरून जातो. आणि तो देह मीच आहे. आणि मग थोडे दिवस जातात आणि त्या बाईला एक एक डोहाळे लागायला लागतात. जी कधी आंबट खात नाही ती म्हणते मला आंबट खायला पाहिजे, जी म्हणते मी कधी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते अमुक प्रकारचा मासा मला खायचा आहे. तर तुम्हाला महिलांना काय सांगायची गरज नाही. हे त्या प्रकृतीने त्या बाळामध्ये जे निर्माण केलेलं असतं ते तिच्यात येतं आणि तिच्या मुखाने ते बोललं जातं. आणि म्हणून हा असा बंधनामध्ये येतो. आणि अख्खं आयुष्यभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तो हा देह जो आहे, देहाचे जे धर्म आहे ते माझे धर्म. देहाचे काय धर्म? चांगले कपडे लत्ते पाहिजे, चांगलं खायला प्यायला पाहिजे, पिकनिक पाहिजे, माझ्याच मनासारखं झालं पाहिजे, माझ्या मनासारखं नाही झालं की मी रागवतो, माझ्या मनासारखं वारंवार नाही झालं की मला राग येतो, खूप वेळा राग आला की मला क्रोध येतो, खूप क्रोध आला आणि मी जर तमोगुणी असेल तर मी समोरच्या एक ठेवून पण देतो. अलग लक्षात. असा हा आत्मा याच्यामध्ये गुरफटायला लागतो आणि मग पूर्णपणे विसरून जातो की मी शुद्ध आत्मा आहे, मी म्हणजे देह नाही, तो विसरूनच जातो. मग कधीतरी एखादा ऐकतो कोणाकडून तरी, मग त्याला थोडी बुद्धी होते, मग थोडा प्रयत्न करतो. खूप त्याच्या हृदयात वातावरण तयार झालं की गुरु एखाद्या शिष्यात त्याला निरोप पाठवताना बोलून घेतात, ये बाबा आता माझ्याकडे, आता तुझी तयारी झाली आहे. आणि मग ते योजना करतात. मग हळूहळू तो सत्संगात आला, गुरुने सांगितल्याप्रमाणे वागला. तरी देखील काय होतं की दैनंदिन जीवनात परत एकदा सत्संगातून बाहेर पडला की समोर गुण असतातच आजूबाजूला, खूप देह, त्यास प्रत्येकात गुण, ज्याच्या संगतीत जाईल त्याच्या संगतीत तो तिकडे आपला रममान होऊन जातो. म्हणजे भगवान नित्यानंदांचे शिष्य होते डॉक्टर राम भोसले, फार मोठा माणूस होऊन गेला तो आणि फार गुणी होते. सुरुवातीच्या काळामध्ये ते कधी कधी आपली डॉक्टरकी मुंबईतून करून त्यांना गणेशपुरीला भेटायला जायचे, आणि त्यांना लहर आली, भेटले भेटले साधना केली की खाली यायचे गावात, आणि तिथे काही लोकांबरोबर ते नको त्या गोष्टी जुगार वगैरे खेळायचे, असं त्यांनीच लिहून ठेवलेलं त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. एकदा बडे बाबांना कळालं की अरे असं करतो, इकडे येतो असं करतो का, त्यांनी त्याला बोलून घेतलं आपल्याकडे एका माणसाला पाठवून, आणि काठी घेतली, जरा चोपून काढल्या. ते म्हणे तुला जरा शिक्षा देतो म्हणे, थांब म्हणे. आता ही प्रेमळ शिक्षा होती, म्हणजे बाबा तमक होती की नाही, त्याचा उद्धार व्हावा. जसं आईने मुलाने शेजारी चुकून चोरी केली, शेजारच्या घरात 10 पैसे पडलेले दिसले ना, आणले, आणि आईला म्हणलं बघ आई मला मिळाले. आई असं म्हणाल का ठेवून घे पैसे घरा, ती त्याला एक लपकाच मारली की नाही का, तर त्याच्या हिताकरता मारत असते ती, बरोबर आहे की नाही. तसं यांनी केलं, ते म्हणाले तुला पैसेच पाहिजे ना, चल माझ्यावर. मग त्यांनी त्याला थोडं गावाबाहेर नेलं आणि नंतर त्याच्या डोळ्यात पट्टी बांधली. तिकडे खूप डोंगर दऱ्या खूप आहे. तुम्ही जर गणेशपुराला कुठे त्याला घेऊन गेले माहिती नाही, हात धरला, हवेतून नेऊन गेले, काय नेऊन गेले, नंतर एका गुफेमध्ये नेला त्याला. आणि मग म्हणाले राम आता डोळे उघड, तुझ्या डोळ्याची पट्टी मी काढतो. काढतो तर समोर काय संपत्ती, हे माणिक मुक्ती, हे पाहूनच म्हणे तुला पाहिजे ते घे म्हणे, आता तुला पाहिजे ते घे. हा म्हणे मला काही नको. यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं, मला काही नको म्हणे, मला क्षमा करा, समजून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपणही काय करायला पाहिजे, प्रत्येकाला मोह होतात, प्रत्येकाला मोह होतात. सिद्ध पुरुषांना होतात का, त्यांना पण होतात. सिद्ध पुरुषांना पण एकदा सिद्ध अवसाल्यानंतर मोह होतात. कोणाला एखादं कसं तरी छोटस सिगारेट पिण्याचं, तंबाखू खाण्याचं व्यसन असतं, आपण बघतो. ते म्हणतात अरे आता काय माझ्या शरीराला थोडा विरंगुळा मी देतो. पण आपण त्यांचं ते न बघता आपण गुण पाहायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये काय पाहायला पाहिजे, गुण पाहायला पाहिजे. आपण नेहमी गुणांची बेरीज केली पाहिजे, दोषांची वजाबाकी केली पाहिजे. दोष लक्षातच नाही घ्यायला पाहिजे, सतत पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे तमोगुणापासून रजोगुणाकडे, रजोगुणाकडून सत्वगुणाकडे गेलो म्हणजे साधना वेगाने वाढेल आणि तुम्ही अंतिम अवस्थेला येईल. असं सांगून मी आजचं प्रवचन संपवतो. हा श्लोक पण पूर्ण झाला आहे. आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं हे रहस्य अर्जुनाला, म्हणजे माऊलींनी आपल्याला विस्ताराने सांगितलं, ते तुम्ही बसला म्हणून ते बोललं गेलं. बोलण्याची कृपा माऊलींची आहे. त्याला जसा माझा आज बसलेला आहे खरा म्हणजे, पण म्हटलं माऊली बोलून घ्या
आणि तुमच्या हृदयातल्या कृष्णाला मी वंदन करतो. आपण प्रवचनाला आलात, मला बोलतं केलं, मला अभ्यास करायला लावला, त्याबद्दल मी तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम.